हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. नरसिंह चतुर्थीनंच पहिल्यांदाच आपला सत्संग कार्यक्रम होत आहे. तर खरं तर आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये एक सुंदर श्लोक आहे. दुर्लभ मानुष देह देहिनाम शनभंगुरा तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. या सुंदर श्लोकामध्ये आहे, दुर्लभ मानुष देह. हा मनुष्य कसा आहे? दुर्लभ भेटलेला आहे. दुर्लभ मानुष देह देहिनाम शनभंगुर. एकतर 84 कोटी यवनीनंतर हा मनुष्य देह भेटतो. दुर्लभ माणूस देहिना क्षणभंगुर. कसा आहे तो? क्षणभंगुर आहे. तिची काही गॅरंटी नाही. कोण कधी मरेल काहीच गॅरंटी नाही. रस्त्याने आता मी कितीतरी बॅनर बघत असतो. तरुण पोरं, आता आपल्या इथले आमदार, त्यांची पत्नी 40 वर्ष वय, क्षणभंगुर आहे. आणि क्षणभंगूर हे जीवन असताना या क्षणभंगूर जीवनामध्ये आपण खूप काही प्लॅनिंग करत असतो. एवढ्या प्लॅनिंग करत असतो की आपल्याला वाटतंय आपण कायम स्वरूपात शाश्वत काळापर्यंत इथंच राहणार आहे. आणि त्या भौतिक वस्तू जमा करण्यासाठी आपली मरमर चालत असते. पण काय दुर्लभ माणूस आहे देहिनाश तत्रापि दुर्लभ म्हणणे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात दुर्लभ काय? वैकुंठ प्रियदर्शन. वैकुंठाला प्रिय असलेलं वैष्णवांचं अतिशय दुर्लभ. एक तर मनुष्य देह दुर्लभ आहे, त्याच्यात ते शनभंगुर आहे, आणि त्याच्यामध्ये 84 मनुष्यामध्ये भगवान नारायणाची भक्ती भेटणं अतिशय. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, बहुनाम जन्मवंते ज्ञानवाम प्रपदे वासुदेव सर्वमिती सह महात्मा सुदुर्लभ. म्हणजे लाखो करोडामध्ये एखादा दुर्लभ व्यक्ती तो भगवान मला प्राप्त करतो. म्हणजे किती फिटर असेल असेल. म्हणून भगवत भक्तीमध्ये असं सहजासहज येत नाही. तुकाराम महाराज पण म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडे. सुकृत असल्याशिव, पुण्य असल्याचे. पुण्य कोणते आहे? दान धर्म तपस्या तीर्थयात्रा. तर ते पुण्य तर तुम्हाला भौतिक ऐश्वर्य देऊ शकतं. पण सगळ्यात मोठं पुण्य शास्त्रामध्ये सांगले पुण्य श्रवण कीर्तन. जे श्रवण आणि कीर्तनाच्या माध्यमातून जे पुण्य जमा होते ते वैकुंठाला नेऊ शकते. बाकीचे पुण्य ना तुम्हाला ऐश्वर्य देऊ शकते, स्वर्ग देऊ शकतो, त्याच्यानंतर उच्च कुळात जन्म देऊ शकतो. म्हणजे भौतिक पुण्य भौतिक गोष्टी प्रदान करते. आणि भगवंताला प्राप्त करायचं असेल जे पुण्य, ते कोणतं आहे? पुण्य श्रवण कीर्तन. जे श्रवण कीर्तनाच्या माध्यमातून जे पुण्य जमा होते त्या पुण्याच्या आधारावर भगवान पांडुरंग किंवा राम किंवा कृष्ण प्राप्ती होतात. असं नाही भेटत. म्हणून भगवंताला प्राप्त करायचं असेल तर एक साधा सोपा मार्ग दिलेला आहे आपल्या संतांनी आणि ग्रंथकारांनी दिले. ते म्हणजे त्या भगवंताला मार्ग असतो तो कानापासून श्रवण. जेवढं तुम्ही भगवान पांडुरंगाबद्दल कृष्णाबद्दल ऐकता तेवढं तुम्ही प्राप्त करता. कलियुगामध्ये काहीच नाही. राजा परीक्षितनं काही केलेलं असं वर्णन नाही. केवळ 7 दिवस भागवत कथा ऐकली आणि भगवंताला त्यांनी प्राप्त केलं. सौनकादी ऋषी 88,000 ऋषी आहेत. त्याने कुठं जास्त काही केलेलं, पण त्याने काय केलं? सूत गोस्वामीच्या मुखातून केवळ श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि भगवत प्राप्ती झालेली. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण अजून काय पाहिजे? तर रुक्मिणीनं केवळ श्रुती भगवान नारायणाबद्दल कृष्णाबद्दल ऐकलं आणि ती काही प्रत्यक्ष असं तुम्ही ऑडियन्समध्ये जसे बसले तसे रुक्मिणी काही ऑडियन्समध्ये बसलेली नव्हती. त्या भीष्मक राजाच्या सभेमध्ये ऋषीमुनी यायचे, नारद मुनी यायचे आणि भगवंताच्या नाम रूप गुण लीलाबद्दल बखान करायचे आणि तल्लीनता प्राप्त करायचे. आणि रुक्मिणी साईडला बसून केवळ ऐकत बसायची. आणि हळूहळू जसं ती कृष्णाबद्दल ऐकत गेली तसं तसं तिचं कृष्णाप्रती आकर्षण झालं. आणि त्या आकर्षणाच्या आधारावर तिने ठरवलं की या जगामध्ये भगवान नारायण सोडून बाकी सगळे जे पुरुष आहेत ना ते केवळ हाडामासाचे येतं, नश्वर येतं आणि यांचा नाश होणार आहे. हे अनंत काळात टिकणार नाही. म्हणून एकामध्ये पुरुषोत्तम या शब्दाचा अर्थ काय? पुरुषामध्ये उत्तम कोणी असेल तर ते कृष्ण आहेत. आणि अशा पुरुषोत्तमाशीच मी विवाह करणार. थोडे पुढे या ना सगळेजण जेंट्समध्ये. थोडे या पुढे थोडं पुढे या पुढे आलं पुढे.
माळा पडली खाली. तुमची थोडं या मग आणखी प्रभूजी पुढं. तर रुक्मिणीनं केवळ भगवंताचं ऐकलं आणि एवढं श्रवण केल्यानंतर काय झालं, तिचं भगवंताच्या प्रती जे आकर्षण होतं त्या आकर्षणावर नाही का तिनं भगवंताला पत्र लिहिलं. म्हणून श्रील मध्वाचार्य पाद आपल्या तात्पर्य नामक ग्रंथामध्ये वर्णन करतात की गीतेमध्ये एक श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रयचिते. पण ह्या श्लोकाला मध्वाचार्य पाद हा श्लोक सुदामाच्या लीलेमध्ये पण आहे आणि हा श्लोक भगवद्गीतेमध्ये एकच श्लोक 2 ठिकाणी रिपीट करण्यात आला आहे. पण त्याच्यामध्ये मध्वाचार्य पाद म्हणतात जे पत्रम आहे. आता आपल्याकडे भक्तीचे साधनं, भक्तीमध्ये पत्र म्हणजे तुळशी पत्र अर्पण करा, फल म्हणजे एखादं फळ अर्पण करा, तोयम म्हणजे पाणी द्या, त्याच्यानंतर पत्रम पुष्पम पुष्प म्हणजे एखादं पुष्प अर्पण करा, साधना भक्तीचे. पण तात्पर्यामध्ये महाभारत तात्पर्य निर्माण मध्वाचार्य पाद म्हणतात की नाही, रागानुक भक्ती म्हणजे साहजिक तुमचं पत्र कसं असलं पाहिजे, हृदयातलं अंतःकरण भावना भगवंताकडे व्यक्त केल्या पाहिजे. जेव्हा तुमच्या हृदयातल्या अंतःकरणातल्या भावना भगवंताकडे व्यक्त करतात त्या भावना पण भगवंत तुमच्याकडे आकर्षित होतात, तोपर्यंत होत नाही. म्हणून भगवंत बाह्यक्रियापेक्षा आंतरिक क्रियाला जास्त प्राधान्य देतात. आणि आपल्याकडे जी भक्ती केल्या जाते ना ते आंतरिक क्रियापेक्षा बाहेरच्या क्रियाला जास्त प्राधान्य राहतात. 4 माळा घालणं, मोठ्या ठोकरची ठोकर माळा घालणं, अख्ख्या अंगाला नाही का गंधगोळी लावणं, बुका लावणं, अष्टगन लावणं, भगवे कपडे घालणं, दाढी वाढवणं, शेंडी ठेवणं, जाऊन नाही का मंदिरामध्ये थोडं. पण आंतरिक माझी भावना, माझी चित्त, माझी वृत्ती त्या भगवंताच्या प्रती आकर्षित होती का, हे खूप महत्त्वाचं आहे. बाह्यक्रिया महत्त्वाची, कारण बाह्यक्रिया जेव्हा तुम्ही करता ते आंतरिक उतरते. पण त्या बाह्यक्रियाबरोबर हळूहळू जसं आता तुम्हाला खूप तहान लागली आणि तुमच्या अंगावर नाही काही घागर पाणी वतलं, कळशी वतली किंवा नळाखाली बसले, तुमची ताण भागेल का? 10 घागरी जरी वाचल्या, नळाखाली जरी बसले, पाणी वाहून जाईल, तुमची ताण भागणार नाही. तुम्हाला ताण भागवायची असेल तर तुम्हाला 10 घागरीची गरज नाही, 1 गिलास पाणी घेतलं तोंडात टाकलं तरी तुमची ताण संतुष्ट होते. त्याच प्रकारे भगवत भक्ती बाह्य क्रिया ही आपल्याला आकर्षित लोकांना आणि समाजाला आकर्षित करू शकते. पण मला त्या आकर्षणाबरोबर माझी जी तृप्ती आहे, माझ्या हृदयाची किंवा आत्म्याची संतुष्टी आहे ती भगवत भक्तीमध्ये होते. आणि जेव्हा तुमची भगवत भक्तीमध्ये संतुष्टी होते ना तर तुम्हाला भौतिक जगाचं आकर्षण राहत नाही. भगवंताच्या प्रती नॅचरली आणि साहजिक अट्रॅक्शन वाढते. म्हणून अध्यात्मामधला जो मूळ पाया आहे, फाउंडेशन आहे, आपले जे वैदिक ग्रंथ आहेत, आपले ग्रंथ फायनेटिक नाही आहेत. जसं बाकीच्या धर्मामध्ये ग्रंथ एका साईडला चालतात त्यांचे, तुम्ही असं केलं, चांगलं केलं तर स्वर्गात जाता, वाईट केलं तर नरकात जाता. ते ख्रिश्चन रिलिजनमध्ये घ्या किंवा मुस्लिममध्ये घ्या, कारण त्यांच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन किंवा प्रश्न उत्तर नाही विचारू शकत, तिथे तुम्हाला वन साईड चालू लागते. पण आपल्याकडे 18 पुराण, 4 वेद 18 पुराण का दिलेले आहेत? 18 पुराणामध्ये डिवाइड काय केले? 6 सत्वगुणाचे, 6 रजगुणाचे, 6 तमोगुणाचे. ज्याची जिथून अवस्था असेल, जी चेतना असेल तिथून स्वतःला उचला. आणि फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय? लवचिकता दिलेली आहे की तुम्हाला तुमच्या लेवलला जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. आता हे 18 पुराण वाचायला एवढा वेळ नाही आणि वाचलं तर कळत नाही, कारण त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रोवर्सी आहे. देवी भागवत वाचताना तर देवीला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे, शिवपुराण वाचताना तर शिवला श्रेष्ठ म्हटलेलं आहे, मुद्गल पुराण वाचतं तर गणपती बाप्पाला मोठं म्हटलेलं आहे. प्रत्येक पुराणामध्ये वेदव्यासाने त्या त्या ग्रंथांमध्ये त्या त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला मोठं केलेलं आहे. म्हणून आता ते ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला वाटतं हे बी मोठा आहे, तो बी मोठा आहे. ते त्यामुळे वेदव्यासाने काय केलं, कलियुगाच्या साधन सोपे दिलेलं आहे. एका 2च ग्रंथ दिलेले, ते म्हणजे 18 पुराण आपल्यासाठी नाही. ते म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करती श्रवणा, अखंड चिंतन विठोबाचे. 2 ग्रंथ सांगितलेत, गीता भागवत. आणि दुसरं काय, तिसरी गोष्ट काय आहे, अखंड चिंतन पांडुरंगाचं सांगितलं. आणि श्रीमद भागवतामध्ये सर्व वेदांत सारमी श्रीमद भागवतम इष्यते. सगळ्या वेदांताचा सार जर समजून घ्यायचा असेल तर श्रीमद भागवतम ग्रंथ आहे.
आणि त्या ग्रंथांमध्ये दुसऱ्या स्कंदा जेव्हा तुम्ही वाचतात त्याच्यामध्ये देवदेवताचा बद्दल सुखदेव गोस्वामी डिटेल्स वर्णन केले आणि शेवटी सांगितलेलं आहे की देवदेवता तुमच्या भौतिक कामना पूर्ण करू शकतात, पण मुक्ती किंवा मोक्ष प्राप्त देऊ शकत नाही. स्वतः शिवजी आणि ब्रह्माजी देऊ शकत नाही. मग राजा परीक्षेच्या मनात प्रश्न पडला होता की मग मग हे देवदेवताची उपासना करून काय? मग तिथे ते म्हणतात अकामा सर्व कामा मोक्ष काम उदारती तीव्रेने भक्तियोगेने यजेत पुरुष यजेत परमपुरुष. अकामा सर्व काम मोक्ष काम उदारती तीव्रेन भक्तियोगेनं यजित पुरुष परम. म्हणजे भगवान नारायण हे तुम्ही तुमची इच्छा असो नसो भगवान नारायणाला शरणागत. आणि जेव्हा तुम्ही नारायण शरणागत जाता आणि त्यांच्या ती शरणागती कशी होईल? श्रवणाच्या माध्यमातून. आकर्षण कसं होईल? श्रवणाच्या माध्यमातून. म्हणून आपण आपल्याला भगवंताच्या प्रती हे जिवंतपणे असताना ती रुची निर्माण केली पाहिजे. तर माझा एक सांगायचा मुद्दा एक बाजूला राहिला की तुम्हाला भक्तीमध्ये संतुष्टी कधी भेटेल? जेव्हा तुम्ही ते तुमच्या जीवनात आत्मसात करता, पालन करता आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचं उच्चारण करता, तेव्हा भगवत प्राप्ती होऊ शकते. असं काही संन्यासी ब्रह्मचारी होण्याची गरज नाही आहे किंवा संसार सोडायची गरज नाही. तुम्ही तुमच्या संसारामध्ये राहून सुद्धा भगवत प्राप्ती करू शकता. बरं, आणि कितीतरी उदाहरणं आहेत. आमच्या नाशिक आपलं ह्या आडगाव ग्राउंड आहे ना आडगाव नाक्याच्या तिथं एक स्टेडियम आहे. तिथे आमच्या चारू हसनी माताजी राहायच्या. एकदम साधे सिंपल परिवार, 1 BHKचं घर, नवरा रिक्षा चालवायचा. पण प्रामाणिकपणे नाम जप केला त्या बाईनं. कॅन्सर डिटेक्ट झाला वयाच्या 42-43 वर्षे. डॉक्टर सांगितले 2-3च महिन्यात. पण या 2-3 महिन्यामध्ये त्यांचं एवढं नामस्मरण वाढलं. आता 5 मिनिटात येईन. हां, क्वेश्चन चालू करायचं ना? हां, आणले रे क्वेश्चन आणले का? ठीक आहे, मी तोपर्यंत. तर त्या माताजीनं जीवनभर काय केलं? आपला संसार केला, पण नाम जप केला, भगवंताची सेवा केली आणि शेवटी सकाळी भगवान पांडुरंगाचं नाव घेत घेत देह सोडलं. सोपी गोष्ट नाही आहे. चांगले चांगले संन्यासी, ब्रह्मचारी, मोठमोठे कीर्तनकार, प्रवचनकार शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाव नाही घेऊ शकत. अहो, आपलं साधं उदाहरण घ्या तुम्ही. तुम्हाला सर्दी खोकला झालं तरी देवाचं नाव येत नाही, तर मृत्यूच्या वेळेस नाव काय येणार आहे? आता चांगलं जिवंतपणे असताना कोणाला म्हटलं नाम जप करा, अख्खं गावचं धुणं धुतीन ती लोक. गलीत काय चालू आहे, गावात काय चालू आहे, कोणाच्या घरात काय चालू आहे, राजकारणात काय चालू आहे. म्हणजे आता आंब्याच्या सीझनमध्ये एक फायदा लय भारी आहे. आंबे पिकवायचे असेल ना, जिथं गप्पा मारणार तिथं ठेवून द्यायचे. काय होऊन जातात? काय होतात? ते पिकून जातात. लोक पिकले तर आंबे पिकून जातात. मुद्दा असा आहे की भगवंताला प्राप्त करायचं ना, सोपं आहे. एकच करीत राहा, श्रवण करीत राहा. आणि जेव्हा तुम्ही श्रवण करता तर तेवढं तुमचं आकर्षण वाढत राहील. श्रवण कोणाकडून करायचं? ज्याच्या हृदयामध्ये भगवत भक्ती आहे. जेव्हा तो बोलतो तो लोकांच्या हृदयामध्ये भक्ती वाढते. त्याच्याच हृदयामध्ये काम इच्छा असेल, मान सन्मान असेल, पैसा असेल, आणि जेव्हा त्याच्या मुखातून तुम्ही ऐकता तर तुम्हाला भगवंताच्या. मला कधी कधी प्रश्न पडायचा, मी भक्तीच्या इस्कॉन जाण्याच्या पहिले, की मी एवढं प्रवचन ऐकतो पण मला ते देवाप्रती एवढं आकर्षण का होत नाही? कारण लहानपणापासून वडील म्हटले जाय पारायणाला, बसले पारायणाला, जा सप्त्याला, भांडारा तर कधी सोडला नाही, गेलो तर. पण ते आकर्षण का नाही झालं? याचं कारण काय? की तिथे आचार्य वर्ग जेव्हा मी ग्रंथ वाचले, भागवतासारख्या ग्रंथाचा अभ्यास केला, तर त्या ग्रंथांमध्ये एकच सांगितलेलं आहे, ज्याच्या हृदयामध्ये भगवत भक्ती आहे तोच भगवंताला लोकांच्या हृदयामध्ये भक्ती विकसित करू शकतो. ज्याच्या हृदयामध्ये भौतिक कामना इच्छा आहे तो त्याच्या हृदयामध्ये त्या विकसित होऊ शकतात. म्हणून आपण श्रवण करताना आपण खूप पारदर्शकता असली पाहिजे. आपल्या जीवनात प्रॉब्लेम्स काय माहिती आहे? कपडे घेताना पारख करतो आपण, मोबाईल घेताना पारख करतो, घर घेताना पारख करतो, लग्न करताना पारख करतो, ए टू झेड घेताना पारख करतो, पण अध्यात्मामध्येच पारख नाही. कोणता बाबा काही सांगितलं की हा बाबा खरंच आहे, अरे डोकं लाव ना थोडंसं. म्हणून
हे ग्रंथ कशासाठी आहेत? पूजा करण्यासाठी नाही. त्या ग्रंथांमध्ये जो संवाद दिलेला आहे, अर्जुनाने प्रश्न विचारले आणि भगवान कृष्णाने उत्तर दिले. राजा परीक्षितनं प्रश्न विचारले, सुखदेव गोस्वामीने उत्तर दिले. माता देवतीनं प्रश्न विचारले, कपिल मुनीने उत्तर दिले. मैत्री मुनीने प्रश्न विचारले, विदुरजीने प्रश्न विचारले आणि मैत्री मुनीने विदुरजीनं प्रश्न विचारले, मैत्री मुनीने उत्तर दिलेले. म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे? संवाद झालेला आहे. म्हणून कधी पण प्रवचन ऐकताना किंवा कीर्तन ऐकताना तुम्ही संवाद नाही साधला तर वाद होतो, आणि वाद मिटवायचा असेल तर संवाद असणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्या ग्रंथांचं आपण सखोलपणे अभ्यास केला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, जीवनात त्याला पालन केलं पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे नित्यनेमानं. ज्याचं तुम्हाला आवडतं, ज्याच्या प्रती तुमची श्रद्धा आहे, त्या व्यक्तीच्या प्रती श्रद्धा पण असणं महत्त्वाचं आहे. श्रद्धा नसेल तर लोक काय बाबा काय पोर करतो, कधी कधी लोक काहीतरी वेळ जात नाही म्हणून बसतात. नाही, त्याचा फायदा होतो, त्याला हळूहळू सुकृत वाढतंय, पण त्या व्यक्तीच्या प्रती व्यक्तीकडे नाही बघितलं पाहिजे, त्याच्या मुखातून काय भेटतंय. जसं आमच्या मंदिरामध्ये पंगत वाढताना बघितलं मी, लोक कोण वाढतं नाही बघत, आपण काय भेटतं ते बघितलं पाहिजे. तसं ह्या गादीवर जो बसतो ना, त्या व्यक्तीकडे नाही बघितलं भगवा कपडा बसतो का पांढरा कपडा बसतो, कोणी स्त्री पुरुष का बसतं, कोण नाही. त्याच्या मुखातून भगवत कथा येते ना, ते घ्या आणि ते आत्मसात करा. आणि ही भावना जर असेल ना तर तुम्हाला बघ, का बरं याचं उदाहरण, राजा परीक्षित 88,000 ऋषी बसले, पण ते 16 वर्षाचे सुखदेव गोस्वामी होते, त्यांच्या मुखातून कथा ऐकली. इथे कपिल देव किती वर्षाचे? 14-15 वर्षाचे, पण माता देवतेच्या प्रश्न विचारले. एखाद्याने म्हटलं, अरे तू काय माझाच वर्ग आहे, मला काय ज्ञान देतो? आपल्या घरात म्हणतात ना, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी पाहिले, तू मला काय ज्ञान देतो? आपला अहंकार एवढा मोठा असतो ना. पण तिथे काय केलं, ज्ञान घेताना वय नाही पाहिलं, पद नाही पाहिलं, काय पाहिलं? येऊन भागवतामध्ये वर्णन आहे की नारद मुनी यांनी वेदव्यास त्या कथेमध्ये बसले होते. का बरं बसले होते? आता वेदव्यासांचे गुरु कोण? नारद मुनी. आणि नारद मुनीने कोणाला भागवत शिकवलं? सुखदेव गोस्वामीला. तरी पण हे दोघं गुरुवर्ग दोघं पण त्या कथेमध्ये का बसले? त्याचं कारण पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की सुखदेव गोस्वामी हे राधाराणीचे सुख होते, पोपट होते. त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने त्या लीला पाहिल्या. माताजी ते राहू दे, नंतर करा. प्रत्यक्ष सुखदेव गोस्वामीने लीला पाहिल्या, शिवजीच्या मुखातून ते ऐकल्या आणि वेदव्यासाकडून शिकून घेतलं. तेव्हा त्या सभेमध्ये नारद मुनींना आणि वेदव्यासांना वाटलं की ह्या व्यक्तीनं पाहिलं, शिकलं, श्रवण केलं, आता याच्या मुखातून जी कथा येईल ना ती एकदम परफेक्ट येऊन जाईल, म्हणून त्याने भागवत कथा ऐकली होती. तसंच जेव्हा परंपरेतून जेव्हा तुम्ही कथा ऐकतात तेव्हा तुमच्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती तुमचं आकर्षण वाढेल, नाही तर तोपर्यंत वाढणार नाही. त्यासाठीच हे सत्संग कार्यक्रम, हे मोठमोठे इव्हेंट्स होतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एकेकांना, प्रत्येकाला आपली भगवत चेतना, काय शब्द काय आहे? भगवत चेतना. जी भौतिक चेतना आहे संसाराच्या प्रती, वस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती, नातेवाईकांच्या प्रती, घराच्या प्रती, मुलाबाळाच्या प्रती जी चेतना आहे आपली 24 तास, त्या चेतनेतून उचलायचं आणि भगवत चेतनेमध्ये येतं. कारण की भगवंत जेव्हा शरीर सोडायचं असेल ना, बाह्य चेतना, जी चेतना असेल तेच तुमचं डेस्टिनी बनते. म्हणून मटेरिस्टिक तुमची चेतना असेल, पुढे या ना थोडंसं, थोडे. जर तुमची भौतिक चेतना असेल तर तुमचं भौतिक जगाच्या प्रती अट्रॅक्शन वाढेल, आणि स्पिरिच्युअल चेतना असेल तर तुम्हाला स्पिरिच्युअलच्या प्रती अट्रॅक्शन वाढेल. आपण 80% लाईफमध्ये जे काही जीवन जगतोय त्याच्यामध्ये भौतिक चेतना, मटेरिस्टिक चेतना असते. त्यामुळं आपली भक्ती कशी आहे, तेवढ्यापुरतं 5-10 मिनिटाचं पूजापाठ करणं, अगरबत्ती ओवाळणं झालं, पण स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये, कार्यामध्ये त्याची इफेक्ट दिसत नाही. जसं मला एखादा रोग झालेला असेल, पण त्या रोगामध्ये मी औषध घेतो, पण त्या रोगाचा
इलाजच होत नाही, त्या औषधाचा इफेक्ट पडत नसेल तर त्या औषधाचा काहीच उपयोग नाही. तसंच तुम्ही जर एखादी आध्यात्मिक प्रॅक्टिस करतायत, भगवत भक्तीचं काहीतरी सराव करतायत, तर माझ्या ज्या वाईट सवयी आहेत, माझ्या वाईट स्वभाव आहे, ह्या कमी होतात का? माझ्या व्यवहारामध्ये जी निगेटिव्ह मला येते, त्या निगेटिव्हमध्ये सुद्धा मला पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्ट कशी करता येईल? विपत्तीला बी संपत्ती कसं करता येईल, हे याला म्हणतात अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आपल्याला वाटतं ना, की अरे बाबा मी लई मोठे हे झालं केलं. नाही, नाही. तुम्हाला अध्यात्माचं पहिलं लक्षण काय? की प्रत्येक मोमेंटमध्ये जी मोमेंट आल्यानंतर त्या मोमेंटला तुम्ही कसं फेस करता? निगेटिव्ह करता का पॉझिटिव्ह करता? भक्ती करता आणि भक्ती केल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये असं नाही का समजू की आम्ही देवदेव केला म्हणजे देवा आता रोज तुझा सत्संग अटेंड करतो, जप करतो, ग्रंथ वाचतो, यात्रा करतो, तरी माझ्या जीवनात संकट समस्या. ध्यानात ठेवा, पांडव भगवंताचे भक्त होते, पण त्यांच्या जीवनाचं संकट आहे. सोनं जेव्हा खाणीतून येतं ना, तर ते याच्यात टाकलं जातं, अग्नीत टाकलं जातं, तेव्हा ते 24 कॅरेटचं बनते. तसंच भगवंत आपल्या लाईफमध्ये जे आपल्या कर्मानुसार आपल्याला दुःख भेटतात आणि त्या कर्मामध्ये दुःख भेटत असताना आपण भगवंताला दोष देतो का आपले कर्म समजून त्या कर्माला जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याला फेस करून भगवंतच कृतज्ञता व्यक्त करतो. त्याला माझा इप्पत्तीमध्ये संपत्ती करण्याचा प्रयत्न. काय? इप्पत्तीमध्ये संपत्ती करता आली. जसं राजा परीक्षितला शाप भेटला, त्यानं काय केलं? त्यांनी काय केलं? विपत्ती आली, त्याला संपत्ती केली. म्हणले चला मला भगवत धामात जायची तयारी. त्यांनी लगेच प्रिपरेशन केलं. आपण काय केलं असतं? महाराज तुमची माळा आणि तुम्ही देवदेव केलं आणि काय दिलं आम्हाला? नाही, याला म्हणतात अध्यात्म नाही. चमत्कार इथं नमस्कार नाही. इथं एकमेव कारण आहे की तुम्ही पांडुरंगाकडे कसे जाता, कृष्णाकडे कसे जाता, रामाकडे कसे जाता. आणि जीवनामध्ये ध्यानात ठेवा, पांडव असो, ज्या भगवान कृष्णाने माता देवकीच्या पोटी जन्म घेतला, पण जन्म घेण्याच्या पहिले त्या देवकीला 6 पुत्र गमावे लागले, तेव्हा भगवान कृष्ण जन्माला आले. बरं आता भगवान कृष्ण येण्याच्या पहिले संकट होते, भगवान कृष्ण आल्यानंतर संकट कमी झाली का? नाही, उलटे वाढले. वृंदावनमध्ये सगळ्यात जास्त असुर आले. घाबरू नका, टेन्शन नका घेऊ. माता प्रभूजी कशाला सत्संगाला आलो तर म्हणजे ही रियालिटी सांगतोय अध्यात्मामधली. काय वास्तविकता सांगतो की त्याला तुम्ही समजलं पाहिजे. म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाच्या बाबतीत महाभारताच्या प्रसंगामध्ये गीता सांगितली भगवंताने. तर एकाला प्रश्न विचारला होता, का हो भगवान कृष्ण गीता सांगितली पण तरी अर्जुनाला युद्ध का करायला लावलं? असं नाही, भगवंत म्हटले झोपून घे, आता तू टेन्शन नको घेऊ, तू माझी गीता ऐकलीस ना, तुझे सगळे समाशा करतो. हा, अर्जुन बी तसं नाही म्हटलं आणि भगवंत पण नाही. भगवंत काय म्हटले? ज्ञान दिलं मी तुला, तुझं जीवनातलं युद्ध तू कर, मी सोबत राहतो. तसंच सत्संग अटेंड करणं म्हणजे काय? इथे या, ज्ञान घ्या आणि तुमच्या जीवनातले सामाजिक, पारिवारिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक जे काही समस्या आहेत त्याला फेस कसं करायचं हे तिथे तुम्हाला शिकवलं जाईल. म्हणून त्यासाठी हा सत्संग कार्यक्रम असतो. इथे नित्य नियमानं दर सोमवारी गीतेवर मी गीतेचे एक श्लोक तुम्ही सोबत ज्यांना गीता शिकायची, खास करून जे गीता शिकर आहेत, गीता जिज्ञासू आहेत, डीपली गीता वरचीवर नाही उथळ माताचे, की ह्या श्लोकामध्ये भगवंताला काय सांगायचं ते शिकवलं जाते. म्हणून नित्य नियमाने इथे या आणि ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि तुमची चेतना जी भगवत चेतना आहे त्याला विकसित करा. हाच ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हरे कृष्ण.